नमस्कार, मी डॉक्टर ईशा सादर करतीये स्वरचित लेखाचे अभिवाचन. नाव आहे चावडीवरील गप्पा, एक प्रहसन. कोविड नुकताच आला होता. लॉकडाऊन लागलं नव्हतं, परंतु या नवीन आजाराच्या बातम्या कम अफवा हवेसारख्या पसरत होत्या. अहो, डॉक्टरांमध्येच इतकं अज्ञान होतं की बिचाऱ्या सामान्य जनतेचं काय विचारता. गावाकडील पारावर तेव्हा गावकऱ्यांचा चाललेला संवाद ऐका हा. ह्या जोशी मास्तराचं पोर तिकडं शहराकडं असतं, ते सांगत होतं म्हणे तिकडं फॉरेनहून कुठला आजार आलाय म्हणा, लय वांगाळ आहे. काय नाव रे त्यासनी? बंडू दादांनी तंबाखू खात खात चिमणरावांना विचारलं. काय तर अरे थांब, यो मोबाईल मध्ये बघून सांगतो ना, सध्याच्याला बातम्या लई जोरात आहे ह्याच्या. हा, कोविड 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 19 ह्यो नाव आहे. समधी जण अशी आश्चर्यानं ऐकत होते. तेवढ्यात सायकलीवरनं बबन शेठ आले. बबन शेठ म्हणजे गावातलं एक येडं बेनच. कशात काय माहिती नसताना उगाच आपली अक्कल पाजळणार. चर्चा अर्धट ऐकून सायकल लावीत बोलू लागला बबन. अरे तुम्हासनी काही ठाव नाही बघा त्या रोगाचं. ते कर्णामुळं होतं म्हणे, आणि तो कर्ण व्हायरस आहे म्हणे, लई मोठा आहे. आता समधी कान देऊन ऐकत होती. मोठा म्हणजे काय रे बाबन्या, किती मोठा आहे? बंडू दादांनी विचारलं. त्यावर बबन सांगू लागला पुढं. अरे लई मोठा, एका वेळी हजारो माणसं लोळवतो म्हणे एक फटक्यात. गज मोठा आहे. बाई, समोरची सरपंचाची जमीन आहे ना, तेवढी जागा लागते त्यासनी, त्या करानासनी. इतक्या वेळे शांत असलेले चिमणराव कळवळले. अरे देवा, एवढी जागा? जागा लागते की त्यासनी? आपलं गाव तर केवढा छोटा. आपल्या गावात आला तर सगळ्या गावासनी खाऊन टाकन की व. नाही, इकडं नाही आला पाहिजे तू.